ठीक आहे ठीक आहे, ह्या पलीकडे ना तुझ्याकडून कुठल्याच उत्तराची अपेक्षा नाही आहे. काय ना, लोकांचं जग हे बायको भोवती फिरतं, पण तुझ्या बाबतीत काय, तुझं जग मात्र तुझी आई, तुझी बहीण, तुझा भाऊ, तुझी बहिणी, त्यांची मुलं यांच्या भोवती फिरतं, नाही का? मला ना खूप काम आहेत आणि मी फोन ठेवते. काय ना, मला त्याच गोष्टींवर सतत बोलायला नाही आवडत. नाहीये, आपल्यात तसं काही उरलेलंच नाहीये मुळात. आणि तुला जर असं वाटत असेल ना की मी तुझ्यासाठी बदलावं, तर ते कदापि शक्य नाही. मी सौधामिनी परांजपे आहे. मी निर्णय घ्यायला कधीच चुकत नाही. आणि तुला माहिती आहे, मी निर्णय घेताना 10 वेळा विचार करते आणि माझा निर्णय पक्का झाला. हॅलो, मी तुला तुझे विचार ऐकायला किंवा तुझं ऐकून घ्यायला फोन केलाच नाही. माझं सांगून झालंय आणि मी फोन ठेवते. काय समजतो काय हा माणूस स्वतःला? मी स्त्री आहे म्हणून मी नमतं घ्यायचं. माय फुट. त्याला काय वाटतं? मी एकटी राहू शकत नाहीये का? थोडे गट्स नाही आहेत का माझ्यात? हा माणूस काय खुश ठेवणार मला? साधी साडी घ्यायची म्हटलं ना तरी हा 10 लोकांना विचारतो. कशी घ्यायची, रंग कुठला, काय बजेट असेल? अरे, स्वतःची अक्कल नाहीये का? मग लग्नच केलं कशाला ना मुळात. माझं नशीब चांगलं म्हणून मी मूल न होऊ देण्याचा निर्णय लादू शकले. नाहीतर त्या म्हातारीला एका वर्षात मूल हवं होतं. यु नो व्हॉट, मला पण मूल हवं होतं, पण त्यासाठी शांत आणि आनंदी घर असायला हवं, नाही का? आधी घरच्यांचे सूर जुळायला हवेत. काय निर्लज्ज माणूस आहे हा. 10 वेळा फोन कट करून सुद्धा पुन्हा